हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही चाललेलो आहोत अलिबागला आणि आपल्या बरोबर आहेत 2 नवीन मेंबर्स न्यू आणि जिजू दीदी, तुम्हाला माहितीच आहे. आणि तर आम्ही चाललेलो आहोत अलिबागला माझ्या फ्रेंडच्या घरी. नंतर जाऊ, पहिले आम्ही थोडा फिरू वगैरे आणि मग तिथे जाऊ. अजून काही बोलायचं आहे? हॅलो गर्ल. तर खूप म्हणजे जामच दिवसांशी ब्लॉग येते ना, लिटरली इयर ने. आणि जिनू पण आली, जिनू मोठी झाली. जिनूला झोप आले ना, म्हणून जिनू काय नाही बोलू. तर अशी आमची अलिबागची ट्रिप चालू झालेली आहे आणि हे लोक इथे नाश्ता करायला उतरलेले आहेत. हे तर दीदीने सुरुवात केलेलीच आहे. इडली वडा खाऊन झाला आहे आणि आम्हाला आता भूक लागली अजून जास्त, म्हणून आम्ही आलेलो आहोत पनवेलला. शशी वडेवालेमध्ये फेमस पनवेलचा वडापाव आहे, तिथे खायला बघ. आणि आम्ही आलेलो आहोत फायनली रस्ता क्रॉस करून. कया कांशी जाऊ. आणि जिजू घ्यायला चालले आहेत वडापाव. फायनली गरमागरम वडापाव घेतलेले आहेत वडे. आणि आम्ही आता चाललेलो आहोत गाडीमध्ये, कारण की ऑलरेडी आम्हाला खूप लेट झाले. आम्ही ठरवलेलं लवकर निघायचं, पण ॲज युज्युअल दीदी आणि जिजू ऑल टाईम लेट होतात आणि ते लेट झालेले आहेत. थांबा जरासा, अरे थांबा जरासा. हां चला. तर आम्ही आता रस्ता परत क्रॉस केलेला आहे आणि फायनली वडे खाणार आहोत आम्ही गाडीमध्ये बसून. जाता जाता खावायचं आहे का? समोसा टाकेल ना. मी थांबलो वडापाव साठी. आमचं दोघांचं तुमचं हा आमचं तिखट तू निशिकलास ना. चटणी तुम्हाला पण दिले, पण त्याच्यात गोड चटणी. रम्य तावरा रम्य. चला खाला ना तुम्ही. आता इथं बसू आपण जय मल्हारला. जय मल्हारला का जरी मारी? मजारी मारीला बसू. त्यात लाईनला पुरे येतं आपले त्या पलसपे पाठीची. आपण तो यार Continue on National Highway 166 for 17 kilometers. निघू तर बघ बोलतोच असतं राजा आजा. नाच नाच. तर आम्हाला लागलेली आहे खूप मोठी ट्रॉफिक. कधी पोहोचू मग आपण अलिबागला? 15-20 मिनिटात. 15 के करत खे ना. तर आता शिकायचं लागेल ना. अलिबागला येते मासीकडे येते तू. जिनू झाल्याची व्हिडिओ पण आम्ही टाकणार होतो, पण ब्लॉग करायला टाइम नाही भेटला. मामा आहे मामा. 10-15 मिनिटं राहिले. बाबा जिन्नू साप डायरेक्ट कीर्तीनी काट ठेवलं सुरमई आखी घातली. कव्वा मिन्नी पाणी ठेवलेली माझ्यावर नाव आवरा जिन्नू. मी तर बाव खाई पिन नाही जास्त. कव्वा दिदे 4 पापलेट. अशो पण नवरा बायको बघा मला रोस्ट करतात. बोला त्यांना काहीतरी. चार तू फोटो लेवले असं बोलतात जिन्नू. सगळ्यात जास्त बाव तर दीदीच खात.
दीदीच चाललं. प्रीतम काका. मी पण लय करतो. क्लायमेट बघ कसं झालं. विठा विठा कर विठा विठा विठा. पाऊस येईल आता जाम. आपल्याला नाही भेटणार व्हिडिओ करायला. तर आम्ही आता अलिबाग मध्ये आलेलो आहोत ना जिन्नू. आणि जिनूचा भजन चालू आहे एकटीचा. विठा 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 विठा. शेतीची कामं चालू आहे. तर आम्ही गुगल मॅप गुगल मॅप बघत गावातून आलेलो आहोत. ऑल टाइम सारखं गुगल मॅपने आम्हाला फसवलेलं आहे, पण काय करणार, जाऊ दे. आहे ना रस्ता औसा. हो तो पुढचा वाला, पण गुगल मॅप त्यांनी एकाने टेकली त्याच्या मागे तिघाही टेकली. बरोबर झाला फिरवून. हा तो दुसरा. हा त्याही पण बघ ना कसं कॉर्नर नीट नको द्यायला सर. बघू ना. लोक आहे आता नाही आवरे गावांशी शेंगे टाकायला. यो आपल्याला दिसलेला ना तिथे दादरच्या वर बेल. आता पोहोचू. कात फुल पण कमल नाही आहे. काय आहे? गुलाब आहे. कमल दिसतात प्रो आहे ना यो. आता पोचणार आहोत नागाव बीचला. काशी बीचला जायचा आमचा प्लॅन झालेला, पण तिथे खूप ट्रॅफिक वगैरे भेटेल म्हणून. मस्त वाटतंय ना तिथे बघ. तर मॅप वगैरे बघून आम्ही शेवटी पोहोचलेलो आहोत नागाव बीचला. आणि ऍज युजल आता अंकू आत्या नाही, अंकू मम्मा आमच्या सोबत आहे. जिनू भाव देत नाहीये. पोहोचलेलो आहोत नागाव बीचला. वगैरे करू. आणि माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच होता की मी आलेली फॅमिली सोबत, आणि आता आम्ही पण फॅमिली सोबतच आलोय. तर यावेळेस सामान हिना घ्यायला नाही, दीदी आहे. हिनाला आम्ही सांगितलेलं यायला, पण तिला जास्तच काम आहे म्हणून ती आलेली नाहीये. हॅलो गाईज, मी पडलेली आहे. थांब ना तिथे, तू मला काय पकिरतस. जिनू फर्स्ट टाइम आम्ही जिनूला असं कुठे बीचवर आणले ना. सो जिनू एक्सायटेड आहे आणि आम्ही पण. आणि खूपच मी ब्लॉग करणार नव्हती, पण दीदी आणि मम्मी मला बोलली की ब्लॉग कर म्हणून. ठीक आहे. आता काय दुकानं वगैरे बंद आहेत, जास्त काय खायला दिसत नाही. जिनू बीचवर जास्त लोक नाहीये. खाली आम्हीच चाललेलो आहोत बीचवर. फक्त एवढीच लोक आहेत. जिनूची मम्मी. पाय ठेव खाली. जास्त नको पुढं. हा ठेवा आता. किल्ला बनव तिथे. कसं वाटते मग तुम्हाला? चांगलं वाटतं. योगा करायला योगा. मग आता जेवायला कुठे जायचंय?
इन लोगों का अलग ही इधर चल रहा है. नसता तया होता एक टेबल रिकामी मी बघलेला होता मग म्हणतं नव्हता ना एक तरी बेरोजगार. काय. तर आम्ही गेलेलो नागाव बीचला आणि तिथे पूर्ण चिखलवाला पाणी होता म्हणून आम्ही आता चाललेलो आहोत काशीद बीचला. नागाव बीचला तेवढी मज्जा आली नाही आणि जास्त पब्लिक पण नव्हती. बघूया काशीद बीचला जाऊन कसं वाटतंय आम्हाला. तूच बोललीस ना पुढे पुढे चला. पुढे आता येऊ फक्त फक्त झाडं आणि बीजा काही नाही. जेव्हा तुम्ही डायरेक्ट डाल भात न वालाची भाजी काहीतरी जे हुंडून जावं लागेल वाटतं. रेवदंडा. हॅलो. नील्या बदकाने जिनूला घेतलाय छोट्या बदकाला. मग आपल्या बदक बोलतो पुरी करेन तुझी हर एक विश. जिनू पण आता फोडी झाले. आणि मी खात आहे चिकन थाली. गणपती पुलेला लास्ट टाइम योच काशी बीच आहे. हा पुढे पुढे 11 मिनिटं लिवले आता. ये वाले याच्यान जावचा पाण्यान मी तर येणले कपडे एक्स्ट्रा पाहू शकताच तुम्ही. आहे डगरात पैसे टेन्शन नाही. ते माती ती माती वालू सारखी आहे ना. ती वालू सारखी आहे. नागावची माती चिखोल आहे. चिखोलच असं. डगरात पण आहे ते पाय पण कसं आतमध्ये जातो. बैसू शकता पाण्यात. मग आहे माती आहे. आम्ही आलेलो आहोत आता काशीद बीचला. जेवण वगैरे आणि इथे पण पूर्ण बीच रिकामी आहे. चला पावाला. चल पुरे ते तिथे जातात. कुत्रा मग बोलव. तया जायची बेसले बघ ऐशी. तिकडे बघा ती छोटी ती दीदी बसले. यो डेंजर कुत्रा मागे मागे येते. जिन्नू चल किल्ला बनवतस ना. ते पाण्यात चालल्यान. मग तो परत जाते आता. एकटा कधी करेल रे. मग चलता या जाऊ आपण. हे घ्या काय मोबाईल. मग डायरेक्ट बीचवरच गाडी आणलेली आहे आम्ही. तर आम्ही चाललेलो आहोत आता बीचवर, काशीद बीचवर. स्ट्रगल इज रियल बाबा. बालदी आणले फक्त दीदीनी. हा माझ्या बांगड्या तोरशील. आणि जिनूला बघा ह्यांनी कसं केले बघा जिनूला. तर आम्ही आता काशीद बीच वरून निघालेलो आहोत आणि चाललेलो आहोत माझ्या मैत्रिणीच्या घरी. तिचं लोकेशन तिने पाठवले
कारली खिंडी कुठेतरी ना तिथे. जिने झोपलेली आहे आणि जिजू काहीतरी बोला. बॉईज गप्प आहेत कारण की त्यांना तिथे क्रिकेट खेळायला भेटलं नाही. ते आम्हाला टाकून तिथे दुसऱ्या टीमच्या सोबत क्रिकेट, पण त्यांच्याकडे बॉल नव्हता म्हणून परत आले. तुम्ही घेऊन यायला पाहिजे होतं बॅट बॉल दोघांना क्रिकेटचा खूप वेळ आहे. आणि आम्ही दोघी बिचाऱ्या ना दिदे मातीत खेळत होतो. फॉर द लिटिल पप्पी होता. मिष्टीला जाम आवडतं खेळायला. तर आता आम्ही आहोत हाशिवरे गावात माझ्या एक फ्रेंडच्या घरी, HDFC वाल्या फ्रेंडच्या घरी. आणि तो पण आम्हाला रस्त्यात दिसतो. मग त्याच्या मागे मागे आम्ही इथे आलो. इथून दिव्याचं घर फक्त 5 मिनिटावर आहे ना. काय बोलते मग, दमली? काही तर केलं नाही, दमली नको आम्हाला. मस्त आहे घर. तर आम्ही पोहोचलेलो आहोत आता दिव्याच्या घरी. तर आम्ही पोहोचलेलो आहोत आता. छान आहे ना घर, मस्त घर आहे दिव्याचं. चाललो आतमध्ये. हा अंगणा आहे मस्त असा. आणि मी तुम्हाला घर पण दाखवते, थांबा. आणि हा तिचं घर आहे, मस्त आहे ना. चला तुमची कणाला अरे तो HDFC मध्ये होता, सॅलरी टीम मध्ये. सांगितलेलं ना तुला. घरी चालू आहे जेवणाची तयारी आणि दिव्याने खूप काही बनवलेलं आहे. दिव्या घेऊन येत आहे जेवण. तुला घेणार आहे, तूच ब्लॉग मध्ये. इथे छान आहे, मी येऊ शकते वस्तीला. हो खातो आम्ही तिखट. दिव्याला तुम्ही बघितलंच असेल गणपती ब्लॉग मध्ये. गणपतीला HDFC मध्ये स्वतःच विसरली. काय चाललं जिन्न रातच्या दिसल ना त्या बोटी. तिला पण नेऊ ना, जिजू येते ना, ती पण येते. दिव्या जिजू काय आहे फेवरेट? तुम्हाला आवडतो? खायचं लागेल आता. भेंडी. अरे पण यांच्या घरी बिड्डाच असतो. बाय. आम्ही दीदीला टाकून चाललो आहे मांडवा जेट्टीवर ना. जिन हा छान वाटते घर, मस्त केलं. पण जमलं आहे लग्न आणि ती फोनवर आहे. आणि आम्ही आता चाललेलो आहो मांडवा जेट्टीवर. तिथे दिव्याने सांगितले तिथे नाईट व्ह्यू बघायला. आलेलो आहोत मांडवा जेट्टीला आणि इथे लाईट नाही आहेत म्हणून यांनी गाडीची लाईट चालू केलेली आहे. मागे लाटा बघू शकता.